एक मोठी बातमी समोर येत आहे। रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे चक्क सत्ताधारी आमदारावरच उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। होय, वाघोली आव्हाळवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी गेल्या 2 वर्षांपासून निधी मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांना सोमवारी थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। वाघोली आव्हाळवाडी रस्त्याची अवस्था सध्या प्रचंड दयनीय झाली आहे। जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत। या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी थेट आमदार ज्ञानेश्वर कटके यांना जाब विचारण्यास सुरुवात केली होती। अखेर जनतेच्या संतापानंतर आमदारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले। रस्त्याच्या निधीसाठी चक्क आमदाराला उपोषण करावे लागते। यामुळे शिरूर हवेली तालुक्याला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कीच आठवण झाली आहे। खरं तर ह्या आवळवाडी वाघोली आणि हा जो रस्ता आहे हा तसा पाहिला तर हा 2 महामार्गांना जोडणारा रस्ता आहे। सोलापूर रोड असेल आणि इकडं आयल्यानगरला जोडणारा हा रस्ता आहे। आणि ह्या रस्त्याची आपली मागणी होती की हाच रस्ता नाही, म्हणजे तसे पाहिले तर शिरूर आणि हवेलीतले बरेचसे असे रस्ते आहेत की ज्यांची अवस्था अतिशय म्हणजे चालताही येत नाही, खड्डे बुजवायचे तर लांबचा विषय, रस्ता करणेही फार लांबचा विषय। परंतु आज आपण पाहतोय की या परिसरामध्ये हा अर्बन एरिया आहे, वाघोली आवळवाडी या परिसरामध्ये अनेक गृहप्रकल्प आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत आणि हा एरिया महानगरपालिकेच्या जवळ असल्यामुळं आणि सगळे मोठे या ठिकाणी टाउनशिप चालू आहेत, गृहप्रकल्प चालू आहेत, वेअर हाऊसेस, रोज ॲक्सिडेंट या ठिकाणी पाहायला मिळतात। एक तर नगर रोडच्या ट्रॅफिकला एक तर लोक प्रचंड वैतागलेली आहेत, त्याच्यावरती कुठेतरी आपण मार्ग काढतोय फ्लावरच्या माध्यमातून। परंतु आता इथं 500 मीटरमध्ये पाहिलं तर या परिसरामध्ये गेले 2 वर्ष झालं आम्ही PWDकडे पाठपुरावा करतोय। हा रस्ता PWDच्या अंतर्गत येतो, परंतु 8-9 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय दादांच्या माध्यमातून PMRD आणि इतर अधिकाऱ्यांची आमची त्या संदर्भात VCच्या माध्यमातून चर्चा झाली होती की हा रस्ता ठीक आहे ODR MDRच्या करून त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण तरतूद करावी। PWDने असं सांगितलं की आमच्याकडे आता पैसे नाहीयेत, खड्डे बुजवायलाही पैसे नाही, रस्ता तर फार दूरची गोष्ट आहे। परंतु त्याच्यात PMRDला सूचना करून देखील PMRDने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी अजूनपर्यंत कारवाई म्हणजे मदत केली नाही किंवा कुठल्याही याचा पाठपुरावा करतोय। आणि त्यासाठीच आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा जे या ठिकाणी अधिकार दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। काहीच्यात हे सगळे एकदम सगळ्यांना असं वाटतं की काही नाही, हे सगळं होईल, जाईल, पुढे निघून जाईल, परंतु ही फक्त सुरुवात आहे। भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे आणि जो अंतःकरणापासून आत्म्यापासून ज्या वेदना त्यांना होत आहेत की ही जी डेव्हलपमेंट, ही जी कामं आहेत ती कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे। आणि ती जर होत नसतील तर भविष्यामध्ये जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठं आंदोलन आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन उभं करणार। याच्यामध्ये दिसून येत नाही, टोलाटोलीची उत्तरं दिली जातात। PMRDने आतापर्यंत हजारो करोड रुपये या वाघोली हवेलीत आणि शिरूर तालुक्यातून त्या ठिकाणी कंप्लिशनच्या माध्यमातून, सँक्शनच्या माध्यमातून नेलेले गोडाऊन असू द्या, त्या ठिकाणी मोठे मोठे गृहप्रकल्प असू द्या, त्याच्यामध्ये असे अनेक सँक्शन देताना मग त्याच्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत इथं किती कामं केले आहेत, किती या ठिकाणी त्यांनी विकास केला आहे। आज आपण पाहतोय की रोज त्यांचा त्या PMRDमध्ये बिल्डर लोक आणि अधिकारी यांचं समन्वय, जिथं त्यांची कामं चालू आहेत तिथं तात्पुरते त्यांची त्या ठिकाणी कामं होत असतील। लाखो रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय, करोड रुपयाची त्या ठिकाणी उलाढाल होते, परंतु सर्वसामान्य माणसाकडे त्यांचं द्यायला त्यांना वेळ नाहीये, त्यांना निधी द्यायला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तरतूद नाहीये, पूर्णपणे त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं जातंय। आज आपण पाहतोय की या परिसरामध्ये लोकांच्यात प्रचंड त्या ठिकाणी चीड निर्माण झालेली आहे। आणि ह्या संपूर्ण परिसर जर पाहिला तर आज लाखो लोकांना रोज हा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे आणि ते प्रश्न जर सोडवले जात नसतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी लोकांचे आणि या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या बरोबर राहण्याची त्या ठिकाणी आमची एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी भूमिका असते। त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी। जे काही असे रस्ते आहेत ज्यांच्यामध्ये आता तर अशी परिस्थिती आहे, खड्डे बुजवायला पण पैसे नाहीयेत, फोन केला की सांगतायत आमच्याकडे पैसे नाहीये, त्याची जबाबदारी कुठं PMRDकडे एवढा मोठे त्या ठिकाणी निधी पडू नये, पैसे पडू नयेत, त्यांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे। त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी पाहणी केली पाहिजे। आरामशीर सगळे हे अधिकारी AC मध्ये बसतात, फक्त मलिदा आणि आर्थिकीकरण कसं मिळेल आणि फायली कशा त्या ठिकाणी
पुढे सरकावता येतील आणि त्याचे सँक्शन देऊन त्याच्यात आपल्याला काय मलिदा मिळेल याच्यावरतीच त्यांचं लक्ष आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेचं त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही. आलेला पैसा गोळा करणे याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही प्रकारचा आज आपण पाहतोय की सँक्शन देताना आज 5-25 हजार फ्लॅट या वाघोली आणि या सगळ्या परिसरामध्ये काय विकास केला हो त्यांनी? कुठलं काम सांगा? पीएमआरडीच्या माध्यमातून हे ठोस काम या परिसरामध्ये झालंय. एवढा निधी त्यांनी या ठिकाणी खर्च केलाय आणि मग कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नसताना तुम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले कसे? याला जबाबदार कोण आहेत? याला जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्वरित कारवाई झाली पाहिजे. जे तुम्ही कराच्या माध्यमातून सँक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसे कर घेतो, पैसे गोळा करतो, तर ते अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? प्रत्येक गोष्टीत करे, पाण्यावरती टॅक्स, कचऱ्यावरती टॅक्स, प्रत्येक गोष्टीवरती त्या ठिकाणी टॅक्स लावला जातो, पण सुविधा कुठल्याही मिळत नाही. मग त्याच्याविषयी त्या ठिकाणी जे जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर त्या संबंधित कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादी सत्तेत